श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांच्या भविष्यासाठी आईने मुलांसाठी पुत्रदा एकादशीच्या व्रत का करावे नक्की पहा. कथा कोणती, व्रत कसे करावे, मंत्र कोणता असावा, चला तर मग पाहूया. हिंदू धर्मात पुत्रदा एकादशी जी वर्षातून दोनदा येते, पौष आणि श्रावण महिन्यात, या व्रताला अत्यंत असे विशेष महत्त्व आहे. माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करतात. आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत का करावे याचे सविस्तर महत्त्व खालीलप्रमाणे आता आपण पाहूया. 1. मुलांचे रक्षण आणि दीर्घायुष्य, संकटांपासून मुक्ती. हे व्रत केल्याने मुलांवर येणारी संकटे आणि आरोग्यविषयक समस्या दूर होतात. दीर्घायुष्य लाभते. भगवान विष्णूंच्या कृपेने मुलाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. 2. उज्ज्वल भविष्य आणि यश, करिअरमध्ये प्रगती होते. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतात आणि त्याला बुद्धी, यश व प्रसिद्धी मिळते. सत्कर्माची प्रेरणा. या व्रताच्या प्रभावाने मुलाला सन्मार्ग मिळतो आणि तो आयुष्यात योग्य निर्णय घेतो. 3. मानसिक आणि बौद्धिक विकास, एकाग्रता वाढते. आईच्या उपवास आणि प्रार्थनेमुळे मुलाला मानसिक शांतता आणि तीव्र बुद्धिमत्ता लाभते. नकारात्मकतेचा नाश. मुलांच्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. 4. पौराणिक आणि धार्मिक महत्त्व. पापांचा नाश. या व्रतामुळे कुटुंबातील पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि घरातील पितृदोष किंवा इतर दोष दूर होतात. पुत्रप्राप्ती आणि कल्याण. पद्मपुराणानुसार ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे किंवा ज्याच्या संतानाला जीवनात वारंवार अडचणी येत आहेत, त्यांनी हे व्रत आवर्जून करावे. आईने केलेल्या तपश्चर्येचे फळ थेट मुलाला मिळते. पुत्रदा एकादशीचे व्रत हे विवाहित महिला प्रामुख्याने करतात. ज्यांना संतान हवे आहे त्यांच्यासाठी हे व्रत विशेष फळदायी असल्याचे मानतात. तसेच ज्यांना मुलं आहेत त्यांच्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत केले जातं. ज्यांना आधीपासूनच मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी हे व्रत करावं. या व्रतामुळे घरात धनधान्याची वाढ होते, आरोग्य चांगलं राहतं आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पुत्रदा एकादशीच्या पूजेची सोपी पद्धत काय आहे ती आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. 1. या दिवशी सकाळी लवकर उठावं. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावं. 2. एका लाकडी चौरंगावर पिवळे वस्त्रे अंथरावे. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावे. 3. मूर्तीला पंचामृताने स्नान घालावं. त्यानंतर त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे. धूप दीप दाखवावा. 4. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई, चरणामृत आणि फळे यांचा नैवेद्य दाखवावा. 5. शेवटी एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर आरती करून पूजा पूर्ण करावी. 6. पूजा झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांना प्रसाद वाटावा. संतान सुखाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय. श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. या एकादशीला विशेष असे महत्त्व देखील आहे. संततीच्या सुखाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या एकादशीच्या दिवशी काही उपाय करणे प्रभावी मानले जाते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे जाणून घ्या. असे मानले जाते की या दिवशी योग्य विधीने भगवान विष्णूंची पूजा केल्याने संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंच्या मूर्तीला शंख, तुळशीची पाने आणि चंदनाचा लेप लावून त्यांची पूजा करावी. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुलांना पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. यामुळे संतती संबंधीचे अडथळे दूर होतात. या गोष्टी दान करा. आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि शांतीसाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाची मिठाई, हळद, चणा डाळ किंवा केळी दान करा. यामुळे तुमच्या मुलांचे सुख आणि सुदैव वाढते आणि त्यांचे दुःख कमी होण्यास मदत होते. मंत्रांचा जप करणे.
पुत्रता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसाठी आणि संततीच्या सुखासाठी मंत्राचा जप केला पाहिजे. या दिवशी ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहधारी होऊन मी कृष्णाचा आश्रय घेतो त्वमहं शरणं गत या मंत्राचा जप करा. संतती प्राप्तीसाठी या मंत्राचा जप करणे हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. विष्णू चाळीसाचे पठण करणे. पुत्रता एकादशीच्या दिवशी संध्याकाळी वडाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि विष्णू चालीसाचे पठण करा. ही व्रता तुमच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि संरक्षणासाठी अत्यंत फायदेशीर आहे, म्हणून हा उपाय नक्की करा. पुत्रता एकादशीची कथा ऐकणे, मुलांच्या आनंदासाठी भगवान विष्णूंची पूजा करणे आणि पुत्रता एकादशीची कथा ऐकण्याला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी उपवास करताना एकादशीची कथा नक्कीच ऐकली पाहिजे. या दिवशी घरात किंवा मंदिरात जाऊन विष्णू सहस्रनाम स्तोत्रम पाठ करावा. दिवसभर उपवास करावा. धान्य खाऊ नये. जे उपवास करत नाही त्यांनी देखील या दिवशी तांदळाचे सेवन टाळावे. संपूर्ण दिवस प्रभू भक्तीत घालवावा. संध्याकाळी श्रीहरींची विधीपूर्वक पूजा आणि आरती करावी. गरजूंना वस्त्र, धान्य व दान दक्षिणा देण्याने पुण्य लाभेल. हे व्रत केल्याने आणि बाळकृष्णाचे रूप पूजल्याने निसंतान दंपतीला संतान प्राप्ती होते असे मानले जाते. हे व्रत केल्याने संतान संबंधी सर्व समस्या दूर होतात. जीवनातील अडथळे दूर होऊन घरात सुख समृद्धी येते. या दिवशी मनोभावे श्री विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी देवाची कृपा मिळवण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र, विष्णू सहस्रनाम स्तोत्रम, विष्णू अष्टोत्तरम मंत्र जपावे. मुलांच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षेसाठी उपाय. कलावा बांधणे. पूजेच्या वेळी एक पिवळा धागा किंवा कळावा भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करून तो धागा मुलांच्या उजव्या हातात बांधा. यामुळे मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण होते. हळदीचा तिळक. मुलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून एकादशीच्या दिवशी पाण्यात हळद मिसळून पेस्ट बनवा. श्रीहरींचे स्मरण करून ती हळद मुलांच्या कपाळावर लावा. तुळशी अर्पण. भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करा आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करा. मुलांच्या कल्याणासाठी करावयाचे सोपे उपाय. विष्णुपूजा. श्री विष्णूंच्या चरणाजवळ पिवळा धागा ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करून तो मुलांच्या हातात बांधावा. आरोग्य वृद्धी. मुलांच्या प्रकृतीसाठी हळदीचा टिला त्यांच्या कपाळावर लावावा. संध्याकाळचा दिवा. वडाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावून दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. संतान गोपाळ मंत्र. ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्णम त्वामहं शरणं गतम. हा मंत्र तुम्ही 108 वेळा जर म्हटलं तर भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होईल. पुत्रता एकादशीची कथा. युधिष्ठिर म्हणाला, हे परमेश्वरा, एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली. आता मी विनंती करतो की पुत्रता एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते, त्याची विधी काय याबद्दल नक्की सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रता एकादशी असे म्हटले जाते. या दिनी विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रता एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते, तसेच तो विद्वान आणि धनवान होतो. हे व्रत का केले जाते जाणून घेऊया. भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतू नामक राजा राज्य करीत होता. त्याला संतान प्राप्ती नव्हती. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते. तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुःखी असायची. राजाकडे अफाट संपत्ती होती. धन, हत्ती, घोडे, धान्य सगळं होते, परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते. मी गेल्यानंतर माझ्या राजाचा सांभाळ कोण करेल, माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा. मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा. आपल्याला संतान व्हायला हवे असे राजाला नेहमी वाटायचे. त्यासाठी काय तरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत. या विचारात राजा नेहमीच असायचा. राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला, परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना
न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्त संचार करत होते. हत्ती त्यांच्या पिल्लासह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता, मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राह्मण देवतांना भोजन करून तृप्त केले, तरीही माझ्या वाटेला दुःखच का आले असावे. विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली. राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहूबाजूनी ऋषींचा आश्रम होता. त्याचवेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला. राजाला शुभ शकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पूर्वजांच्या पुण्याने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते. राजाला पाहताच ऋषी म्हटले, हे राजन, आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले, महाराज, आपण कोण आहात? येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय? ऋषीमुनींनी सांगितले, हे राजन, आज संतान देणारी पुत्रता एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यात आलो आहे. ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला, ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावर कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या. ऋषी मुनी म्हणाले, हे राजन, आज पुत्रता एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. भगवंतांच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजेने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. 9 महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला. अशा प्रकारे ही पुत्रता एकादशीची कथा होती. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.